सर्वजण मनोज जरांगे पाटील यांना हलक्यात घेत होते. अहो हलक्यातच काय, संपले संपले म्हटले गेलेल्या जरांगे पाटलांना असं जोरदार कमबॅक केलंय की फडणवीस सरकारला गार केलेला आहे. अशा प्रकारे ते आंदोलन त्यांना जड जाणार याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी राज आणि तुम्ही बघत आहात राजतक मराठी. लोकसभा निवडणुकीत महायुतीला दणका देणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत मात्र लोकांना सांगितलं होतं की तुम्हाला ज्याला मतदान करावं असं वाटतंय त्याला मतदान करा असं सांगितलं होतं. लोकांना देखील त्यांना पाहिजे त्यांना मतदान केलं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर चालला नाही अशी चर्चा व्हायला लागली. मग जरांगेंच्या मागे लोक नसतील अशी भावना जोर धरू लागली. पण ज्या लोकांनी निवडणुकीमध्ये आपल्या मनानुसार काम केलं त्याच लोकांच्या मनात जरांगेंनी आरक्षणासाठीची धग कायम ठेवली होती. संपले संपले म्हणणारे जरांगे पाटील लाखोंची गर्दी घेऊन पुन्हा मुंबईकडे निघाले आहेत. यावेळी ते तब्बल महिनाभर तरी मुंबईत मुक्काम करावाच लागेल या हिशोबाने बाहेर पडले आहेत. जरांगे पाटलांचा हा कमबॅक फडणवीस सरकारला जड जाणार का, यावर जरा आपण चर्चा करूया. तर गेल्या 1.5 वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून मनोज जरांगे पाटील यांना मुंबईच्या वेशीवरून परत पाठवलं होतं. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना काही आश्वासने दिली होती. मात्र सगेसोरे प्रकरणातील एक GR निघाला नाही. त्याचा दणका महायुतीला लोकसभा निवडणुकीमध्ये बसला. तर विधानसभा निवडणुकीत त्यांनी कोणाच्या पाठीशी उभे न राहता तुम्हाला ज्याला मतदान करावं असं वाटतंय त्याला मतदान करा, लोकांनीही तसंच केलं. महायुती दणदणीत बहुमताने सत्तेत आली. साहजिकच लोकांनी कोणाला मतदान केलं हे स्पष्ट झालं. यावरून निवडणुकीत जरांगे फॅक्टर चालला नाही असे बोलले जाऊ लागले. आता त्यांच्या मागे लोक नाहीत. जरांगे पाटील संपले आहेत, यांची ताकद संपली आहे असं म्हटलं जाऊ लागलं. पण जरांगे पाटील पुन्हा लोकांच्या जनसमुदाय घेऊन मुंबईकडे निघाले आहेत. 29 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये पोहोचण्याचे त्यांचे नियोजन आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या घोषणेकडे महायुती सरकारने सुरुवातीला दुर्लक्ष केले. उलट गणेश उत्सवाच्या काळात जरांगे पाटील आंदोलन करणार नाहीत असे गृहीत धरले होते. मात्र ही चूक त्यांना खूप जड जाणार आहे. जरांगे यांनी काही दिवसापूर्वीच आंदोलन करणार अशी भूमिका घेतली होती. मात्र त्यावेळी पण मजल दर मजल करत जरांगे यांचे आंदोलन पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने निघाले आहे. जरांगे पाटील आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांचे आंदोलन रोखण्यासाठी प्रवीण दरेकर, चित्रा वाघ, प्रसाद लाड ही भाजप नेत्याची टीम मैदानात उतरली होती. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते हे कोर्टात गेले. त्यावेळी कोर्टाने जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदान सोडून इतर ठिकाणी आंदोलन करण्यास परवानगी दिली. इथेच अर्धी लढाई जिंकली असं भाजपला वाटलं आणि फडणवीस समर्थक आनंदी झाले. मात्र ते म्हणतात ना, पिक्चर अभी बाकी आहे, तशा प्रकारेच अक्षरशः कोर्टानं जे आझाद मैदानाची परवानगी नाकारली होती तरी देखील मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले तरी देखील थांबले नाहीत. आणि ते शेवटपर्यंत म्हणतच होते की आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. आणि त्यांचं एकच म्हणणं येत होतं की सर्व खेळी फडणवीस यांची आहे. आणि जसे जसे मनोज जरांगे पाटील एकदा घरापासून बाहेर निघाले मुंबईच्या दिशेने, लगेच कोर्टाने आदेश दिला की तुम्ही एका दिवसासाठी आझाद मैदानावर आंदोलन करू शकता. परंतु ते अगोदरच सांगितलं होतं की त्यांना तुम्ही आझाद मैदान सोडून दुसऱ्या कुठेही आंदोलन करा. आणि या निर्णयानंतर जरांगे पाटील यांचा आत्मविश्वास कुठेतरी ढळेल, ते बॅकफुटवर जातील असा त्यांचा एक दावा होता किंवा त्यांचा विश्वास होता किंवा एक अंदाज होता. पण जरांगे पाटील आंदोलनावर, तेही मुंबईत जाऊन आंदोलन करण्यावर ठामच राहिले. ते आंतरवालीतून निघाले आणि पुण्यापर्यंत पोहोचता पोहोचता त्यांच्यासोबत लाखो लोक जोडले गेले. मग जरांगे यांना पोलिसांनी आझाद मैदानावर आठी आणि शिरतेच्या अधीन राहून शुक्रवारी एकच दिवस आंदोलनाची परवानगी दिली. आता जरांगे यांनी एका दिवसाची परवानगी दिली तरी पण बेमुदत आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे महायुती सरकारसमोर पेच वाढलेला आहे आणि फडणवीस सरकार हे पूर्ण कोमामध्ये गेलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला मदत होताना दिसत नाही. शिवसेनेचे मंत्री उघडपणे जरांगे पाटील यांच्या मागण्या रास्त असल्याचं म्हणत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसने पद्धतशीरपणे या आंदोलनापासून स्वतःला लांब ठेवलं आहे. CM फडणवीस यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मदत घ्यायला हवी. त्यांच्या मदतीने आरक्षण प्रश्नावर तोडगा काढायची गरज आहे अशी प्रतिक्रिया राजकीय काही जे विश्लेषक आहेत त्यांना दिलेली आहे.
जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मुख्य मुद्दा आहे सगळे सोयरे अर्थात नातेवाईक. अध्यादेशाच्या अंमलबजावणीचा आहे. हा अध्यादेश लागू करणे सरकारासाठी सोपे नाही. ओबीसी समाजाला वाटते की यामुळे त्यांचे आरक्षणाला धक्का लागेल, त्यामुळे ओबीसी समाजाकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे. ज्याप्रमाणे मराठा समाजासाठी जरांगे पाटील लढत आहेत, त्याचप्रमाणे ओबीसी समाजासाठी छगन भुजबळ लढत आहेत. आणि दुसरीकडे बघायचं झालं तर लक्ष्मण हाके हे सुद्धा रस्त्यावर उतरलेले आहेत आणि छगन भुजबळ हे तर लढतच आहेत. ते सरकारमध्ये हे मंत्री आहेत. या दोन समाजांना एकत्रित सांभाळणे हे सरकारासाठी मोठे आव्हानच आहे. आगामी काळात राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुका होत असून त्या लक्षात घेता मराठा आंदोलन सरकारसाठी गंभीर आव्हान बनले आहे. जरांगे पाटील यांनी थेट राजकीय करिअर बर्बाद होईल असा इशारा दिला आहे. मराठा समाज हा एक मोठा आणि निर्णायक मतदार गट आहे. जर हा समाज सरकारच्या विरोधात गेला तर त्याचे राजकीय परिणाम गंभीर असू शकतात असा अंदाज लोकसभा निवडणुकीत आला आहे. सरकारला आता मराठा समाजाची नाराजी दूर करावी लागेल, अन्यथा त्याचा फटका स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांना बसू शकतो. काही राजकीय विश्लेषकांच्या मते येत्या काळात महायुती सरकारने सगळे सोयरे अध्यादेश लागू करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. त्यामुळे हा प्रश्न तांत्रिक आणि न्यायालयीन पातळीवरही अडकून पडू शकतो. त्यामुळे सरकारला कोणताही तोडगा काढणे कठीण जात आहे. जरांगे पाटील यांनी यावेळी अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी थेट फडणवीस सरकारवर विश्वासघात केल्याचा आरोप केलेला आहे. यामुळे मराठा समाजामध्ये सरकार विरोधात रोष वाढण्याची शक्यता आहे आणि ते रोष वाढलेला देखील आहे. जरांगे पाटील यांनी केलेली टीका आणि दिलेला इशारा यामुळे सरकारला या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणे शक्य नाही. अशातच सरकारी यंत्रणेकडून आंदोलनासाठी मुंबईत येणाऱ्या लोकांचे आकडे वर्तवले आणि अंदाज चुकीचे ठरले जात आहेत. त्यामुळे फडणवीस यांना या आंदोलनातून मार्ग काढायचा असेल तर त्यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील यांचं मत जाणून घेतले पाहिजे. दोघांनीही मतभेद विसरून या प्रकरणातून मार्ग काढण्यासाठी एकत्रित बैठक घेऊन चर्चा केल्यास यातून मार्ग निघू शकेल अशी प्रतिक्रिया एका राजकीय विश्लेषकाने व्यक्त केलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांना आधीच न्यायालयाने मुंबई बाहेर आंदोलन करावे असे सांगितले होते. मुंबईतही रहदारी आणि गणेश उत्सव यामुळे सरकारने हे सांगितलं होतं. त्यानंतरही जरांगे यांना एका दिवसाची परवानगी सरकारने दिलेली आहे. त्यामुळे जरांगे यांना मुंबईत येणे सोपे झाले आहे. जरांगे पाटील यांनी वाढवलेल्या या दबावामुळे सरकार बॅकफुटवर गेल्याची चर्चा जोरदार आहे. आता मुंबईत निर्माण होणारी परिस्थिती हाताळताना सरकारला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सध्या तरी राज्य सरकारच्या दृष्टीने एक मोठा राजकीय आणि सामाजिक पेच निर्माण झाला आहे. या आंदोलनातून सरकार कशा प्रकारे मार्ग काढणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सरकारने जरी त्यांना एका दिवसाची परवानगी दिली असली, परंतु मनोज जरांगे पाटील हे एका महिन्याची सोय करूनच आले असं दिसत आहे. त्यांचं म्हणणं एकच आहे, आलोय तर आरक्षण ओबीसी मधून घेऊनच जाणार आणि ते पण सरसगट. मग ते किती फडणवीस यांनी डाव टाकले तरी त्याला डावलो, मी आरक्षण घेऊनच जाणार अशा प्रकारे त्यांना एक सरकारला थेट इशारा दिलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, खरंच फडणवीस सरकार हे मराठा आरक्षण देऊन मोकळं होईल का पोलिसांना मध्यस्थी करून त्यांच्यावर लाठीचार्ज करून आंदोलन पांगवण्याचा प्रयत्न केला जाईल? नक्कीच तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा आणि बघत राहा राजतक मराठी. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.